बाबू गेला तो त्याचा निर्णय होता रे, त्यांनी स्वखुशीने घेतलेला। जर तो आपल्यात राहिला असता तर त्याच्या मनाविरुद्ध राहिला असता कुडत कुडत। मला ना कंटाळा आला या सगळ्याचा, म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय, हे घर सोडून जाण्याचा। आता माझ्या बायकोच्या हातची स्पेशालिटी झाली, आता तुझ्या बायकोच्या हातची स्पेशालिटी खाऊया। मी खरं सांगतो, मी काही केलं नाहीये। पण हा रव्याचा पदार्थ यानेच आणला असेल ना? मी नव्हता आणला, इनफॅक्ट तो त्याच्याच घरी केला होता, त्याच्या वाईफनी, प्रणाली वहिनींनी। प्रणव, प्रणव हे काय झालंय तुला? प्रणव उठ ना प्लीज, प्रणव उठ ना। डॉक्टर हे काय झालं याला? सकाळी तर बरा होता, अचानक काय झालं? त्यांचा मित्र रवींद्र त्याने घरून जेवण आणलं होतं। रवींद्र? रवींद्र का केलंस तू हे? अरे तुम्ही तर चांगले मित्र आहात ना, मग का केलंस तू असं? मी काहीही केलं नाहीये। खोटं बोलतोयस तू, तूच केलंयस हे। इन्स्पेक्टर साहेब, यानेच केलंय सगळं, कारण प्रणव आणि हा एकाच वर्गात होते। हा प्रणवपेक्षा खूप हुशार होता, नंतर एकाच कंपनीत कामाला लागले। प्रणव कामाच्या जोरावर पुढे गेला, त्याचा बॉस झाला, त्याला त्याच्या ऑर्डर्स घ्यावे लागत होते, त्याला त्याचं खूप वाईट वाटायचं, तसं सांगायचं सुद्धा हा। हो, वाटायचं वाईट मला, पण म्हणून मी कधी प्रणवच्या विरोधात काही केलं नाही। संधी मिळाली मला तरी मी कधी काही त्याच्या कामात चुका काढल्या नाही। मी कधी त्याचे पाय खेचले नाहीत, उलट नेहमी त्याला सतत सपोर्ट करत राहिलो। पण हा सगळा दिखावाही असू शकतो तुझा। तुम्ही करताय तोही दिखावा असू शकतो। काय म्हणायचंय काय तुला? मला काय म्हणायचंय ते चांगलंच कळलंय तुम्हाला। प्रणव वैतागला होता तुम्हाला। ऑफिसमधून काम करून 2 क्षण विश्रांती घ्यायला घरी यावं, तर घरी आल्यावर तुमची सारखी खटखट, सारखी भांडणं। मला वेळ देत नाही म्हणून भांडून माहेर निघून जायचं। अहो या सगळ्याला वैतागला होता हो तो। संपवून टाकावं एकदाचं हे आयुष्य असं म्हणायचं कधी कधी। इन्स्पेक्टर राव, तुम्हीच विचार करा, अहो त्याला किती मेंटली टॉर्चर होत असेल। काही बोलतोय हा, असं काही होत नव्हतं। इन्स्पेक्टर साहेब, अरेस्ट करा ह्याला, माझ्या प्रणवच्या जीवावर हात उठला होता। प्रणवच्या जीवावर कोण उठलंय ते कळेलच तुम्हा दोघांनी कस्टडीत घेतल्यावर। मलाही इन्स्पेक्टर, यात तिचा काय दोष? अहो ही तर घरी सुद्धा नव्हती तेव्हा। पण त्याने बनवलेले लाडू तर घरी होते, त्यात आधीच विष मिसळलेलं असू शकेल, तुम्ही किंवा त्यात नंतरही मिसळलेलं असू शकेल, यानी। अस्मिता मॅडम, अहो तुम्हीच मला वाचवू शकता। अहो मी खरंच सांगतो, अहो या प्रणाली वहिनी रोज भांडायचं त्याच्याबरोबर। यांनीच त्याला मारायचा प्रयत्न केला असेल। या कोण आहेत आणि ह्यांचा काय संबंध? या खासगी गुप्तहेर अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री। तसं असेल तर बरंच आहे। मॅडम प्लीज तुम्ही माझी केस घ्या। मी भांडले होते खरं आहे, मीच त्याच्यासाठी रव्याचे लाडू बनवले होते हेही खरं आहे, पण मी त्याच्यात विष मिसळलं नव्हतं। मॅडम या खोटं बोलताय, त्या लाडू मध्ये विष यांनीच मिसळलंय।
मॅडम तुम्हाला जे काही बोलायचंय ते कस्टडीत बोला. नाही, प्रणवला अशा अवस्थेत सोडून मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला अटक करायची असेल ना तर नक्की करा, पण हा शुद्धीवर आल्याशिवाय मी कुठेही येणार नाही. नाही, तुला कोणी अटक करू शकत नाही प्रणाली. नवीन, बरं झालं तू आलास. हे सगळे माझ्यावर आळ घेतात. रिलॅक्स. तुम्हाला फोन केलायस ना, मग आता काळजी सोड ना, मी आहे ना इथे. मी पाहतो काय करायचं. गुड इव्हनिंग इन्स्पेक्टर. मी ॲडव्होकेट नवीन राजू शिर्के अँड प्रणाली इज माय क्लायंट. इन्स्पेक्टर साहेब, प्रणव शुद्धीवर येणं हे त्या आरोपीसाठी धोक्याचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रणव शुद्धीवर येण्याआधी ती व्यक्ती पुन्हा प्रणवला मारण्याचा प्रयत्न करू शकते. आय अंडरस्टँड मॅडम. कांबळे तुम्ही इथेच थांबा पाऱ्याला. आणि सळुंके, मी रवींद्रला घेऊन पोलीस स्टेशनला चला. चला. हो मॅडम, मॅडम हे मला कस्टडीत घेत आहेत. काळजी करू नका, आम्ही आहोत ना. इन्स्पेक्टर साहेब, तुमची हरकत नसेल तर प्रणवच्या घरी मीही आले तर चालेल? ओके, चला. सिट. चला दाजी. हवालदार, चला जेवढा. दाजी, तुम्ही जा आतमध्ये, मी थांबते. हवालदार, हात शोधा. आजी, इथे अशा एकट्याच का बसल्या? झोपला नाहीत अजून? झोप येत नाही, वाट बघते कुणीतरी यावं म्हणून, पण कुणीच येत नाही इथे. चोर सुद्धा येत नाही माझा जीव घ्यायला. हो, असं वाईट का बोलताय? वाईट? अगं, एवढ्या मोठ्या गर्दीच्या जगात आपलं कुणीही नसावं यापेक्षा वाईट काय असू शकतं या जगात? तुम्हाला कोणीच नाहीये? आहे ना, हे घर,
या घराच्या भिंती माणूस मात्र नाही. नवरा तरुणपणीच गेला आणि कष्टानं वाढवलेला मुलगा पिकनिकला गेला आणि तिथे बुडून मेला. ओ सॉरी. तू कशाला आली होतीस इथे? इथे तुमच्या समोर प्रणव रेगे राहतात, त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल? प्रणव बद्दल? हो, तुम्ही ओळखता ना त्यांना? हो, ओळखते ना. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय मी त्याला. त्याचं लग्न कधी झालं? 2 वर्षापूर्वी. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज होतं. त्यांच्या घरात आणखीनही कुणी राहतं का? नाही, दोघंच. मुलबाळ नव्हतं त्यांना. आई वडील गावी राहायचे. 3 महिन्यापूर्वीच त्याची आई वारली. हां. प्रणव आणि त्याची बायको प्रणाली यांच्यातले संबंध कसे होते? बरे होते. म्हणजे कुरबुरी व्हायच्या, भांडणं व्हायची, पण चिंता करण्यासारखं काहीच नव्हतं. आज प्रणववर अन्नातून विषप्रयोग झाला, तुम्हाला माहितीये? हो, माहित आहे मला. काय? हवलदार सर, हे सगळं ताब्यात घ्या. हवलदार सर, या सगळ्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवा. यस सर. नाही तर राहिलेलं जेवण. ओके सर. प्रणवचा मित्र हेल्प करत आला तेव्हा मी इथेच बसले होते. अहो, पण मग तुम्ही त्यांना काही मदत का नाही केली? मी इथे बसून रात्रंदिवस हेल्प म्हणून ओरडते तेव्हा कोण मदत करतं ग मला? आणि मला मदत तरी कसली हवी असते? कोणीतरी यावं, 2 मायेचे शब्द बोलावेत, गप्पा माराव्यात, बस एवढंच. पण कोणीही विचारत नाही. कुणी सुद्धा येत नाही इथे. एखाद्या दिवशी मी मरून पडली ना, तर 8 दिवस कुणाला कळणार सुद्धा नाही. आणि तशी मी काय मदत करणार होते ग रवींद्रला? तुम्हाला काय वाटतं, प्रणववर विषप्रयोग कोणी केला असेल? तुमचा कोणावर संशय? प्रणाली. हो, या प्रणाली वहिनी रोज भांडायचा त्याच्याबरोबर. यांनीच त्याला मारायचा प्रयत्न केला असेल. प्रणाली?
अजी नमस्कार. हे बघा, मला जे काही सांगायचं होतं ते मी या मुलीला सांगितलेलं आहे. माझी आता झोपायची वेळ झाली. अहो पण या आता. अपकार एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देतोय. थोडी माहिती हवी होती. काय नाव तुमचं? सावंत. सावंतबाई, तुमचे शेजारी प्रणव आणि प्रणाली यांच्याबद्दल काही सांगू शकाल? त्या दोघांचे संबंध कसे होते? छान होते. झाली का माहिती विचारू? बर. बसा. तुमचे शेजारी प्रणव रेगे यांच्यासोबत काय घडलंय ठाऊक आहे तुम्हाला? काय घडले? त्यांच्या खाण्यात कोणीतरी विष मिसळलंय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. माहिती आहे का तुम्हाला? नाही हो, नाही. मगाशी कामात होते ना मी. म्हणजे प्रणववर विषप्रयोग मगाशी झाला हे माहिती आहे तर तुम्हाला? आ? प्रणवचा मित्र मदतीसाठी हाक मारत होता, तेही तुम्हाला ऐकू आलं नाही? कसं शक्य आहे? अहो मॅडम, नाही हो. बाहेर कोणीतरी ओरडत होतं एवढंच मी ऐकलं, बस. मग तुम्ही बाहेर नाही आलात? नाही. कशी येणार मी? आत भांडी इसत होते ना तेव्हा. म्हटलं एवढं काम पूर्ण करून जाऊ. मग भांडी विसळून झाल्यावरती आला होतात का बाहेर? हो, पण बाहेर येऊन पाहते तो सगळं सामसूम. प्रणवच्या दाराला कडी. प्रणव दिसेनाच कुठे. त्यावेळी तुम्हाला काही संशयास्पद दिसलं का? कुणी व्यक्ती घराबाहेर दिसली? नाही. देशपांडे ताई तेवढ्या बाहेर बसल्या होत्या. ठीक आहे, काही समजलं तर आम्हाला कळवा. हो. चला मॅडम. प्रणाली येतो आणि तुला कसली गरज लागली तर मला फोन कर. ओके? ओके. टेक केअर. नवीन, थँक्स अ लॉट. थँक्स कशाबद्दल? हे बघ ना, डोंट एम्बॅरेस मी. ओके? सॉरी, पण खरंच तू नसतास तर आता मी कस्टडीत असते. ए वेडाबाई, मी नसतो तर ना. असं कधी झालंय का की तू अडचणीत आहेस आणि मी आलो नाहीये? म्हणूनच तर थँक्स म्हणते. बरं ते राहू दे. तुझ्याकडे पैसे आहेत? नाही, नसतील तर माग माझ्याकडे, लाजू नकोस. आहेत सध्या. ठीक आहे, कसली गरज लागली तर येतो. काळजी घ्या. प्रणाली, रवींद्र म्हणाला तसं तूच नाही ना मिसळलेस लाडवात विष? ताई, अगं हे तू काय बोलतेस? मी असं का करेन? कारण नवीन परत आलाय. ताई, तुला माहिती आहे मी त्याला लग्नाला नकार दिला होता. तू नकार दिला होतास तेव्हा तो गरीब होता,
पण आता तो श्रीमंत झालाय, हायकोर्टात प्रसिद्ध वकील झालाय, रादर प्रणवपेक्षाही जास्त श्रीमंत झालाय. आई प्लीज, मूर्खासारखं काही बोलू नकोस. हे बघ प्रणाली, नवीननं तुला प्रपोज केलं होतं हे मला माहितीये, आणि तुलाही तो आवडायचा. आई प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. प्रणाली, मला खरंच सांग, तुझं अजूनही प्रेम आहे का त्याच्यावर? आई, तुमचं अफेअर चालू आहे का? ताई प्लीज बस कर आता. आमच्यात असं काही नाहीये. अगं मग तुम्ही टी कॉर्नर हॉटेलमध्ये कशासाठी भेटला होतात? 2 मित्र हॉटेलमध्ये चहा प्यायला भेटू शकत नाहीत? आणि हे बघ, आमचं जर अफेअर असतं ना तर मी हॉटेलमध्ये भेटलोच नसतो, कळलं का? आई प्लीज प्लीज बिलीव्ह मी, आमच्यात असं काही नाहीये. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या हवालदार, चहा सांगा. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, विषबाधा रव्याच्या लाडूतूनच झालेली. हो, हे तर दिसतच होतं सरळ. हो, पण हे दिसत नव्हतं की प्रणवच्या घरातल्या सगळ्या लाडूत विष नव्हतं. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, विषबाधा रव्याच्या लाडूतूनच झालेली. हो, हे तर दिसतच होतं सरळ. हो, पण हे दिसत नव्हतं की प्रणवच्या घरातल्या सगळ्या लाडूत विष नव्हतं. की रवींद्र खाणार होता त्याच लाडूत विष होतं. काय? हो, डब्यातल्या बाकी 27 लाडवांपैकी एकही लाडू विषारी नव्हता. अहो, हे कसं शक्य आहे? 27? अहो, त्या डब्यात फक्त 5-6 लाडू होते. मी स्वतः बघितलंय. हे बघ रवींद्र, त्या डब्यात 27 लाडू होते, मीही पाहिलेत. आणि हा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आहे. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं काहीतरी कन्फ्युजन. आपण पुन्हा एकदा त्या घराची तपासणी करूया का? तिथे कदाचित दुसरा डबा सापडेल आपल्याला. अहो मॅडम, मी पूर्ण घर शोधलं होतं, तिथे एकही दुसरा डबा नव्हता. मी तो रिपोर्ट पाहू शकतो? हो. यात स्पष्टपणे असं म्हटलंय की त्या डिश मधला लाडू आणि डब्यातले लाडू या दोन्ही मधल्या घटकांचं प्रमाण वेगवेगळे. हो, मग जर तो विष असलेला लाडू ही प्रणालीनेच बनवला असता तर दोन्ही लाडवांमध्ये फरक आला नसता. म्हणजेच दोन्ही लाडू वेगवेगळ्या व्यक्तीने बनवलेले. शक्य आहे. या रवींद्रला माहिती होतं की प्रणवच्या बायकोने रव्याचे लाडू बनवलेत म्हणून, आणि म्हणूनच त्यांनी त्या रव्याच्या लाडूमध्ये विष मिसळलं. एक लाडू प्रणवला दिला आणि आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून त्याने दुसरा लाडू स्वतःकडे घेतला, पण तो त्याने खाल्ला नाही. इन्स्पेक्टर, असं काही झालेलं नाहीये. मॅडम प्लीज तुम्ही यांना सांगा ना प्लीज. नाही इन्स्पेक्टर, तुम्ही म्हणताय तसं असण्याची शक्यता आहे. मॅडम प्लीज. तरीही इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा त्या घराची तपासणी करायला हवी. ठीक आहे, तुमचा आग्रह असेल तर मी पोलीस पाठवतो. हवं तर तुम्ही जा सोबत. थँक्यू सो मच. बरं, प्रणव कसा आहे आता?
काय करत होता? ऑक्सिजनची नळी हल्ली आहे, ती नीट करते. हे सगळं करायला नर्स असताना तुम्ही का करत होता? मी पण नर्सच आहे. हो हो, ऍक्च्युली मला दिसलं की ऑक्सिजनची नळी हल्ली आहे, म्हणून मी सांगायला गेले पण होते डॉक्टर आणि नर्सच्या केबिन मध्ये, पण तिथं कोणीच नव्हतं, म्हणून मग मीच करतेय. ओके, खरं काय आहे ते ताबडतोब मला सांगा, कळलं ना? अहो मी नर्स आहे, असं का करताय तुम्ही? काय झालं? अगं प्रणाली बघ ना, मी ऑक्सिजनची नळी नीट करते तर हे माझ्यावरच संशय घेतायत. 1 मिनिट, तुम्ही आत्ता कुठे गेला होतात? मी डॉक्टरांबरोबर एक्सरे रूम मध्ये होते. या मॅडम खरंच नर्स आहे? हो, ही नर्स आहे का? नाही, काही नाही. ए बाबू बाबू मी क्वीन घेतो. क्वीन 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 क्वीन. अरे तिकडे गेली. बाबू आता तू एक काम कर ना, तू थमची घे. थमची घे. हा थमची. गेली. वाह. चला आज काय खेळायचं? मी बाबू बरोबर खेळतो ना. बाबूने क्वीन घेणार आहे आता. बाबू खेळ. बर शंकर, आज काय खेळायचं? चला मरण मरण खेळूया आपण. अरे शंकर, काय बोलतोस तू? मग काय बोलू, कंटाळा आलाय मला. नको वाटतं असं जगा वेगळं जगणं. कोणी विचारत नाही, कोणी बोलत नाही. आजारी पडलो तरी कोणी येत नाही, मेला तरी कोणी रडत नाही. मलाही जायचंय समुद्राच्या पोटात. समुद्रात चाललो मी. ये शंकर, बस तिकडे. अरे वेडास का शंकर? अरे आठव ताईने काय शिकवलंय, कसं जगायचं. अरे पण नाही जगता येत ना तसं मला चंद्या. अरे सारखं आठवत राहतं स्वतःच एकटेपण. चंदू, अंत्या, मालक, अरे बाबूला तुम्ही परवानगी दिली तशी मलाही पण द्या. हात जोडतो रे मी तुमच्या समोर, मला जाऊ द्या. अरे शंकर, अरे बाबूने केलं म्हणून आपणही तसंच करायचं का रे? अरे बाबा, ही चूक करणं बरोबर नाहीये. चूक असू दे, बरोबर असू दे, मला काही माहित नाही. मला जायचं एवढंच मला माहित आहे. मग जा 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 जा. अंता, शंकर, अप्पा, चंदू, तुम्ही सगळे जा. मी फक्त एकटा राहीन इथं. अरे मालक, आता तू पण सुरू झालास? अरे अंता, तुम्हाला समजत कसं नाही रे? अरे मी जगतोय तुमच्यामुळं. तुमच्यासाठी नावाला मी मालक आहे या वृद्धाश्रमाचा. अरे पण खरे मालक तुम्ही आहात. शंकर, तुला काय वाटतं? मला नसेल मरावंसं वाटत? अरे मला देखील मरावंसं वाटतं, पण मी मेलो तर तुमचं काय? आणि इथे येणाऱ्या दुसऱ्या म्हाताऱ्यांचं काय? हे 2 प्रश्न, याची उत्तरं मला मिळत नाहीत, म्हणून जगतो. तुम्ही पण जगा, ताठ मानेनं जगा. असं जगा की तुम्हाला नाकारणाऱ्या माणसांना देखील तुमचा हेवा वाटेल. अहो, त्यासाठी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. पण आपल्याकडे नाही काम ना काही धंदा. हा, धंदा करून मी बंगला बांधणार. बाबू, धंदा कर. अरे जग्या, काय छान आयडिया दिलीस. मित्रांनो, तर ठरलं, आजपासून आपण बिझनेस करायचा. त्याच्याने आपलं रिकामपण पण दूर होईल आणि 2 पैसे पण मिळतील.
अरे पण धंदा कसला करायचा? मी सांगतो. हे बघा, आपण खाऊचे पदार्थ बनवायचा धंदा करूया. ताईनी आपल्याला 9 महिन्यात खाऊचे पदार्थ बनवायला शिकवलेत ना. मग आपण लाडू, चिक्क्या, मोरावळा हे सगळं लाडू आणि मग विकू. अरे देवा, अरे मी जगाच्या पुढं लाडवाचं नाव काढलं. अरे ए जगू जगू, अरे जगू, अरे लाडू हे दे रे बाबा. अरे जगू नको रे. लाडू घ्या, लाडू घ्या, लाडू घ्या. अरे नाही रे जगू. सेठ, दाजी, जरा आतल्या खोल्या चेक करा. या सावंतबाई, आत या. किती सामान आहे ना यांच्या घरात. तुमच्या घरासारखं रिकामं घर हवं होतं, हो ना? आता एवढ्या सगळ्या सामानात मी कसं आणि काय शोधणार? आमच्यासारखं रिकामं घर म्हणजे? सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, तुमच्या घरासारखं छोटं आणि मोजकं सामान असणारं घर. काल रात्री पाहिलं ना मी, तुमच्या घरात कसं अगदीच मोजकं सामान आहे आणि तेही जुनं. आता इथे एवढ्या उंची आणि महागड्या वस्तू आहे, शोधताना काही पडलं, काही फुटलं तर, म्हणून म्हटलं तुमच्या घरासारखं घर. आमच्या घरातलं सामान कमी उंचीचं असेलही, पण या घरातल्या माणसांसारखं खुज्या मनाचं नाही आहे आमचं घर. खुज्या मनाचं म्हणजे? अहो, ही काय माणसं आहेत? अहो, आई वडिलांना भर आषाढातल्या पावसात गावी पाठवले या दोघा नवरा बायकोनी, म्हणे मोठं घर. अहो, रोज भांडणं असतात या घरात, उशिरा येण्यावरून. कुठे असतो प्रणव एवढा वेळ देव जाण. प्रणवचं हे असं आणि त्याच्या बायकोचं दुसरंच. म्हणजे? तिचा एक मित्र आहे, रोज येतो गाडी घेऊन आणि मग जातात कुठेतरी फिरायला. अच्छा, म्हणजे प्रणाली आणि तिच्या मित्राचं, त्या दोघांचं हे कारस्थान? नाही, त्या दोघांचं नाही. मग ताईंचं. ताई? कोण ताई? देशपांडे ताई. त्यांना सगळे ताई म्हणूनच ओळखतात. हे सगळं त्यांचंच कारस्थान आहे. कशावरून? अहो, कशावरून काय, मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय ना. अहो, काल एक म्हातारा आला होता देशपांडे ताईंकडे. अरे बेटा, प्रणव रेगे कहाँ रहता है? हा बघा, बाजूचा बंगला.
मला त्या दोघांचं वागणं जरा विचित्रच वाटलं, म्हणून मी लक्ष ठेवलं त्या दोघांवर. 2-3 तास तो देशपांडे ताईंशी बोलत होता आणि कधी नव्हे तो प्रणव त्या दिवशी लवकर आला. त्याला भेटून त्यांनी त्याला एक स्टीलचा चपटा डबा दिला. स्टीलचा छोटा चपटा डबा? हो. त्यावेळी प्रणवचं आणि त्या म्हाताऱ्या गृहस्थाचं बोलणं कसं वाटत होतं? म्हणजे ते ओळखीचे असावेत असं होतं की? नाही, अनोळखीच होते ते एकमेकांसाठी. मी पाहिलं ना, त्या म्हाताऱ्याने प्रणवला काहीतरी सांगितलं. प्रणवने हो हो म्हटलं, काहीतरी आठवल्यासारखं, आणि त्याने पुढे केलेला स्टीलचा डबाही घेतला. त्या स्टीलच्या डब्यात काय होतं माहित नाही. कसा होता डबा? तो डबा. हो मॅडम, असाच होता. हवालदार. यस मॅम. हा डबा ताब्यात घ्या. उघडून बघा जरा यात काय. मॅडम, रव्याचे लाडू. म्हणजे कस्टडीतला माणूस बोलत होता ते खरं आहे ते. डब्यावर नाव आहे का बघा जरा. बाबूभाई दयाल. एक काम करा, हा डबा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा तपासणीसाठी. यस मॅम. हा मॅडम, मला आत्ता फोन आला होता. प्रणवच्या फोनचे डिटेल्स मिळाले. काल त्याला मेसेज आला होता की लवकर घरी परत ये. कोणाचा होता तो मेसेज? देशपांडे बाईंचा. त्यांचा मेसेज आल्यानंतर प्रणव लवकर घरी परत आला, पण त्या दोघांनी जेवणाचा प्लॅन केल्यामुळे रवींद्र सुद्धा घरी आला होता. दरम्यान प्रणव कोणाला तरी भेटला आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी बाहेर निघून गेला. थोड्या वेळानंतर घरी परत आला. बघितलं, मी म्हटलं ना, या सगळ्याच्या मागे या देशपांडे ताई आणि तो म्हातारा आहे. त्या म्हाताऱ्या माणसाचं वर्णन सांगू शकाल तुम्ही सिडला? ठीक आहे, तुम्ही सांगा, मी देशपांडे बाईंना भेटून येते. दाजी, अजून काही सापडतंय का बघा घरात. या बसा. सावंतबाई, मला सांगा, तुम्ही नक्की कुठल्या म्हाताऱ्याबद्दल बोलताय? हो, हाच होता. येऊ का आत? ये ना, तुझीच वाट पाहत होते. ये बस. चहा टाकते? नाही, नको. तू काय चौकशी करायला आलीस? हो. काल तुमच्याकडे एक वृद्ध गृहस्थ आले होते. हो, आले होते. कोण होते ते? माहित नाही. माहित नाही? माहित नाही. ते प्रणवला भेटायला आले होते. आमची ओळख नव्हती.
आणि तरीही तुम्ही त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारत बसल्या होत्या. ते बाहेर होते, त्यांनी मला हात दाखवला म्हणून मी त्यांना घरात बोलवलं. त्यांना घाई होती, कुठेतरी जायचं होतं म्हणून मी प्रणवला SMS करून बोलवलं. तो आल्यानंतर ते निघाले. नाव काय होतं त्यांचं? बाबूभाई दयाल. मॅडम या नाव ओळखता? तुम्हाला कुठे मिळालं हे चित्र? आम्हाला असा संशय की यांनीच प्रणवला लाडूतून विष दिलं. का? का? ते मला कसं माहित असणार? तुम्हाला माहिती आहे यांनी प्रणवला विष का दिलं हे तुम्हाला चांगलंच माहिती. तसं समजावं तर. कुठे राहतात हे बाबूभाई दयाल? मला वाटतं त्यांचा पत्ताही तुम्हाला माहिती, बरोबर? हो, मला माहिती आहे. का झालं, कसं झालं, सगळं माहिती आहे मला. पण मी नाही सांगणार. गुप्त हेर आहेस ना तू. तूच शोधून काढ ना हे रहस्य. घे, मी केलाय. मॅडम